सत्तेवर होते त्यावेळी मात्र घरातल्या माणसाकडे लक्ष दिलं नाही. आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र सुपरफास्टमधून. दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही. कर्जमाफीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं महत्त्वाचं विधान. योग्य वेळी कर्जमाफीचाही निर्णय घेऊ, फडणवीसांची माहिती. निवडणूक झाल्यानंतर 45 दिवसात सर्व फुटेज नष्ट होणार. केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवल्याची आयोगाला शंका. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नियमात मोठा बदल. नाना पटोले यांचे निवडणूक आयोगासह महायुतीवर गंभीर आरोप. 45 दिवसात पुरावे नष्ट करण्याचा निर्णय संगनमतानं. पंजाब हरियाणा हायकोर्टाच्या निर्णयानंतर तात्काळ निर्णय, पटोलेंचा आरोप. काँग्रेसला काहीही झालं तरी रडायची सवय आहे. नाना पटोलेंनी अभ्यास केला पाहिजे. भाजप नेते आशिष शेलारांचं पटोलेंना प्रत्युत्तर. ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र. सामनामधून शिंदेंवर जोरदार निशाणा. मंत्रिमंडळात लिंबू मिरच्या टाचण्या कवट्यांना महत्त्व आलंय. ज्यांचं मीठ खाल्लं त्यांनाच शिंदे गाडण्याची भाषा करतायत. सामनातून हल्लाबोल. अजितदादांनी राज्याचं सारथ्य करावं हेच पांडुरंगाकडे साकडं. आता काय राजकीय उलथापालथ होईल ती त्याचीच मर्जी. अमोल मिटकरींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण. मराठी माणसासाठी पाय चाटू आणि छाटू देखील स्वार्थ साधायचा प्रयत्न केलात तर अद्दलही घडवू. मनसे नेते संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंच्या 2017 मधील भाषणाचा व्हिडिओ शेअर. दाभोलकर हत्या प्रकरणातील तपासात 8 कोटी रुपये कुणी खाल्ले? निर्दोष सुटका झालेल्या विक्रम भावेंचा सवाल. ठाण्याच्या खाडीतील पिस्तूल शोधण्यासाठी 8 कोटी रुपये खर्च केले. दाभोलकर हत्या आणि मी या पुस्तकात भावेंचे अनेक दावे. रेल्वेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रेल्वे पुन्हा नोकरीवर घेणार आहे. 65 वर्षांच्या आत वय असलेल्या निवृत्तांना संधी मिळेल. रेल्वे बोर्डाकडून भरतीसंबंधी नवं परिपत्रक जारी. रेल्वेच्या रिक्त पदांवर नव्यांसोबत अनुभवी कर्मचारी देखील आता भरले जातील. रेल्वे बोर्डाकडून 25,000 कर्मचाऱ्यांची भरती होतीये. पे लेव्हल 1 ते 9 पर्यंतच्या पदांवर निवृत्त कर्मचारी भरले जातील. राज्यातील अभियांत्रिकी कॅप प्रवेशात नवे बदल जाहीर. यंदा कॅप प्रवेश प्रक्रियेत 4 फेऱ्या असणार. पहिल्या फेरीत पहिला पर्याय बंधनकारक असेल तर पुढच्या फेऱ्यांमध्ये अधिक पर्यायांची मुभा असेल. नव्याने पॅन क्रमांक मिळवण्यासाठी अर्ज करणार असाल तर आधार क्रमांक असणं गरजेचं आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने हा निर्णय घेतलाय. 1 जुलैपासून करण्यात येणार अंमलबजावणी. राज्यात 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी HSRP लावण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. ही शेवटची मुदतवाढ असून यानंतर वायुवेग पथकामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची RTOची माहिती. मुंबई बँकेवरील नियुक्ती राजकीय नजरेतून बघू नका. संचालक तेजस्वी घोसाळकर यांचं निवेदन. पक्षाचे जोडे बाहेर ठेवून काम करणं हाच खरा सहकार धर्म, घोसाळकरांचं विधान. लोकल ट्रेनमधून पडून दररोज 10 लोक मरतात हे चिंताजनक. मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेचा समाचार घेतला. लोकल ट्रेनला लवकरात लवकर स्वयंचलित दरवाजे बसवण्याची देखील सूचना. डहाणूतील साखरे गावात 40 मीटर लांबीचा बुलेट ट्रेनसाठीचा पहिला बॉक्स गर्डर यशस्वीरित्या उभारण्यात आलाय. यामुळे महाराष्ट्रातील प्रकल्पाच्या कामांना गती मिळेल. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान आज रात्री 3.5 तासांचा जम्बो ब्लॉक असेल. अप जलद मार्गांवरच रात्री 11 ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या दरम्यान काही लोकल फेऱ्या रद्द असतील. मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक असेल. रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 पर्यंत मेगा ब्लॉक असेल. माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक असेल. मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावर देखील उद्या मेगा ब्लॉक असेल. मानखुर्द ते नेरूळ स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक. सकाळी 11:15 ते दुपारी 4:15 पर्यंत मेगा ब्लॉक. मुंबईवरील पाणी कपातीचं संकट टळलंय. पाणी पुरवठा होणाऱ्या 7ही तलावांमध्ये सप्टेंबरपर्यंत पुरणारा जलसाठा. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम असेल. मेट्रो प्रकल्पाच्या कामांसाठी 22 ते 28 जून अंधेरी विलेपार्ले पूर्व परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. भिवंडी तालुक्यातील कामवारी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 2 सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झालाय. गोरसई येथील ही घटना आहे. आणि आता एक बातमी सविस्तरपणे बघूयात. घरामध्ये कुत्रा पाळणं आता मुंबईकरांना महागात पडणार आहे. कुत्रा पाळण्यासाठी मुंबई पालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कुत्रा पाळणाऱ्यांना महापालिकेकडे वार्षिक टॅक्स भरावा लागेल.
मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलंय की कुत्रा पाळण्यासाठी प्रत्येक पालकानं पालिकेकडून अधिकृत परवाना घ्यावा लागेल आणि त्यासाठी वार्षिक 100 रुपयांचा टॅक्स भरावा लागेल. महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरात पाळीव प्राण्यांची नोंद अधिक प्रभावीपणे ठेवता येणार असून सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्याचा देखील विचार यामागे आहे. आणि बातम्यांचा वेगवान आढावा आपण सुरू ठेवूया. आळंदीत एकही कत्तलखाना होऊ देणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्त्वाचं विधान केलंय. मी स्वतः कत्तलखान्याचं आरक्षण वगळण्याचे आदेश दिले आहेत. फडणवीसांची माहिती. आळंदी संस्थानचे प्रमुख निरंजन नाथ यांची पोलिसांसह माध्यमांवर मुजोरी. आळंदी संस्थानच्या सेवेकरांकडून चुकीची वागणूक. पुण्याच्या भवानी पेठेत पालखी दाखल झाल्यानंतरचा प्रकार. पुण्यातील निवडुंगा विठोबा मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी. निवडुंगा विठोबा मंदिरात तुकोबांच्या पालखीचा मुक्काम. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं वारीत सहभागी. आत्महत्या करू नका, शेतकऱ्यांच्या मुलांचं आवाहन. पुण्याचा मुस्लिम सेवेकरी वारकऱ्यांची सेवा करतोय. हैदराबादमध्ये स्थायिक असलेल्या अब्दुल रजांकडून गेल्या 30 वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची रीघ. पुण्यामध्ये 2 दिवसांच्या मुक्कामासाठी वारकरी पोहोचलेत. यावेळी बाप्पाच्या दर्शनाकरता वारकऱ्यांची गर्दी. पुण्यात अनेक पालख्या मुक्कामी असल्यानं शनिवारवाडा लाल महल बघण्यासाठी वारकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत. पावसानं विश्रांती घेतल्याने वारकऱ्यांकडून शहरातील प्रेक्षणीय स्थळांना भेटी. आषाढी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये उद्या महासफाई अभियान राबवलं जाणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी आणि नागरिक हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत सहभागी होतील. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीत ईडीची धाड पडली आहे. बड्या चांदी व्यावसायिकाच्या कार्यालयात तब्बल 15 तास चौकशी सुरू. निधी बँकेशी संबंधित असलेल्या व्यक्तीची चौकशी. पिंपरी स्वारगेट मेट्रो मार्गावरील खडकी स्थानक आजपासून प्रवासी सेवेत. रेल्वे आणि मेट्रो एकत्रित झाल्यानं नागरिकांचा प्रवास आणखी सुखकर होईल. पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सुलांगण धबधबा प्रवाहित झालाय. निसर्ग सौंदर्य अधिकच बहरल्यानं गर्दी. पुण्यातील खडकवासला धरण साखळीत एका दिवसात 1.5 टीएमसी पाणीसाठा वाढला. धरण साखळीतील 4ही धरणात 9.67 टीएमसी पाणीसाठा. इंदापूरमधील उजनी धरणातून भीमा नदीत 16,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. धरण 73% भरलं असून प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर बंदी नाही तर फक्त मार्गदर्शक सूचना जारी. धबधब्यांच्या शेजारी दरीच्या काठावर सेल्फी काढण्यास बंदी तर काळजी घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. नाशिकच्या गंगापूर रोडवरील कलाग्राम प्रकल्पाची छगन भुजबळांकडून पाहणी. महिला बचत गटांसाठी उभारल्या गेलेल्या बाजार हाटचं काम रखडल्यानं परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती. नाशकातील गोदावरी नदीची पूरस्थिती सलग 3ऱ्या दिवशी देखील कायम. गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानं पाणी पातळीत वाढ. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढलाय. 1,160 क्युसेक वेगावरून 2,320 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होतोय. नदीकाठच्या गावांना नागरिकांचा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात पाणी यायला सुरुवात झाली आहे. या धरणात 14,000 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू असून 31% पाणीसाठा उपलब्ध आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाची मोठी कारवाई. पोलिसांचा 2 मटका बुकिंगवर छापा. या कारवाईत 10 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त तर 35 आरोपी ताब्यात. अहिल्यानगरात कोतवाली पोलिसांची गांजाचा ट्रक पकडत मोठी कारवाई. तब्बल 19 लाखांचा गांजा कारवाईत जप्त. बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारातील घटना. वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. संत गजानन महाराजांची पालखी परळीहून अंबेजोगाईकडे मार्गस्थ झाली आहे. अंबेजोगाई रस्त्यावर असलेल्या घाटातून पालखीचं मार्गक्रमण. हरिनामाचा गजर करत वारकऱ्यांचा उत्साह. गेवराई तालुक्यातील 2 दिवसांच्या मुक्कामानंतर मुक्ताईंची पालखी नामल गावात दाखल झाली आहे. नामलगाव येथील मुक्कामानंतर उद्या बीड शहरात मुक्ताईंच्या पालखीचं आगमन होईल. तुळजाभवानी देवीची जुलै महिन्याची सिंहासन पूजा बुकिंग आजपासून सुरू झाली आहे. 21 ते 26 जून दरम्यान ऑनलाईन नोंदणी करता येईल. बुकिंगची अंतिम यादी 30 जूनला जाहीर होईल.
धाराशिवमधील टेक्निकल टेक्सटाईल पार्कला गती मिळाली. वस्त्रोद्योग निर्मिती प्रकल्पासाठी जागा वाटप प्रक्रिया सुरू. कौडगाव एमआयडीसीत इच्छुक गुंतवणूकदारांचे अर्ज मागवले. आणि बातम्यांचा वेगवान आढावा